Friends, today we are going to learn some examples on Pythagoras theorem. What is the Pythagoras theorem? To use the Pythagoras theorem, right angle triangle is necessary. Right angle triangle म्हणजे काय लक्षात घ्या, तर angle between two sides is 90. समजा ही एक बाजू आहे, this is the vertical, this is the horizontal, so this is right angle triangle. आणि लक्षात घ्या राईट अँगल ट्रायंगलच्या ही जी समोरची बाजू आहे अपोजिट साइड, दिस इज नोन ॲज हायपोटेन्यूज. हाच ट्रायंगल पाहिजे असंही नाही, प्रत्येक वेळेला आपण राईट अँगल ट्रायंगल वरच्या साईडला सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी समजा अशी साईड आहे आणि या ठिकाणी तर वरच्या बाजूला लक्षात घ्या आपण असा एक ट्रायंगल घेतला असा, इथे 90 घेतला असा तरी सुद्धा चालू शकतो. हा 90 घेतला, ह्याचं समजा आपण दिलं तर हा याच्या समोरची बाजू ही जी आहे ती हायपोटेन्यूज अशी आहे. लक्षात घ्या, समजा ह्या ट्रायंगलचं नाव जे आहे ते PQR आहे आणि ह्या ज्या ट्रायंगलचं नाव आहे लक्षात घ्या, समजा आपण लक्षात घ्या ह्याला ABC असं म्हणूया. तर नेमकं काय सांगतो पायथागोरस? 2000 वर्षापूर्वी पायथागोरस नावाच्या या ठिकाणी मॅथमॅटिशियननी काय सांगितलं, तर तो असं म्हणतो की या हायपोटेन्यूजचा स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज is equal to square of the hypotenuse is equal to sum of square of other two sides. Square of hypotenuse, ही जी hypotenuse आहे, square of hypotenuse म्हणजे square of AC is equal to sum म्हणजे बेरीज, sum of squares of other two sides. other two sides आहेत AB आणि BC. other two sides काय आहेत? AB आणि BC. तसंच इथे बघा बरं काय म्हणतो पायथागोरस असं म्हणतो की स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम म्हणजे बेरीज, सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. मग स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज म्हणजे काय? अबाव 90 हायपोटेन्यूज म्हणजे PR. स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज is equal to sum of square of other two sides. other two sides कुठल्या आहेत? PQ आणि QR. ही PQ आणि QR. लक्षात घ्या हायपोटेन्यूज जी आहे तर हायपोटेन्यूज म्हणजे अपोजिट साइड ऑफ 90. लक्षात ठेवा हायपोटेन्यूज बरोबर सर. हायपोटेन्यूज जी असते, कर्ण जी असते, लक्षात घ्या हायपोटेन्यूज इज अपोजिट साइड ऑफ 90. अपोजिट साइड ऑफ अँगल 90. अपोजिट साइड ऑफ 90 डिग्री. 90च्या समोरची जी बाजू असते त्याला हायपोटेन्यूज असं म्हणतात. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी पायथागोरस नावाच्या शास्त्रज्ञांनी काय सांगितलं, तर ह्याला मराठीमध्ये कर्ण असं म्हणतात. लक्षात घ्या कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज असं सांगितलं. इथे आपण 2.1 मध्ये आपण पाहतोय. लक्षात घ्या इथे आपल्याला रेक्टँगल बघायचं आहे. रेक्टँगलला मराठीमध्ये आयत असं म्हणतात. लक्षात घ्या आयत म्हणजे कसा असतो, आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या क्लासमध्ये जसं एखादा ब्लॅकबोर्ड असतो, लक्षात घ्या तो ब्लॅकबोर्ड जो असतो त्याची जी काही शेप असेल त्याला आपण रेक्टँगल म्हणतो. लक्षात घ्या ह्या रेक्टँगलचे चारही जे अँगल्स आहेत ते 90 डिग्री असतात. लक्षात घ्या आणि अपोजिट साइड जी असते ती इक्वल असते. ही जी अपोजिट साइड आहे ती लक्षात घ्या इक्वल असते. ह्याची जी लेंथ आहे जी ह्याला सर लेंथ असं म्हणतात आणि ही जी लक्षात घ्या लेंथ आहे ही लेंथ किती आहे बघा सर 35 सेंटीमीटर आहे. आणि ह्याला लक्षात घ्या ब्रेडथ म्हणतात. ह्याला काय म्हणतात बघा सर ब्रेडथ म्हणतात. ह्याला रुंदी असं म्हणतात. लक्षात घ्या आणि ही रुंदी किती आहे बघा सर 12 सेंटीमीटर आहे. तर त्यांनी काय काढायला सांगितलंय, तर त्यांनी आपल्याला काढायला सांगितलंय लक्षात घ्या डायगोनल म्हणजे काय सांगा. डायगोनल म्हणजे सेगमेंट जॉईनिंग अपोजिट व्हर्टेक्स ऑफ रेक्टँगल. आयताच्या समोरासमोरील शिरोबिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला डायगोनल असं म्हणतात. सो दिस इज द डायगोनल. आपल्याला हा फाइंड आउट करायचा आहे. लक्षात घ्या मग जर आपण बारकाईने बघायला गेलात तर हा लक्षात घ्या कुठला ट्रायंगल झाला सांगा सर, राईट अँगल ट्रायंगल झाला आणि ही 90च्या समोरची बाजू म्हणजे ही हायपोटेन्यूज झाली.
मग आपण या पद्धतीने लक्षात घ्या पायथागोरस थेरम वापरू शकतो आपण. मग समजा आपण याला नाव जर का दिलं तर हा ए, हा बी आणि हे सी. आता डी ची आम्हाला आवश्यकता नाहीये, लक्षात घ्या. इन ट्रायंगल एबीसी, फिनिश. आपण इन ट्रायंगल एबीसी, लक्षात घ्या, इन राईट अँगल ट्रायंगल, इन ट्रायंगल एबीसी, पहिल्यांदा इन ट्रायंगल एबीसी मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 90 ते म्हणावं लागते सर. कारण राईट अँगल ट्रायंगल असल्याशिवाय पायथागोरस वापरता येत नाही, कारण राईट अँगल ट्रायंगल असल्याशिवाय हायपोटेन्यूज होत नाही. मग आता युझिंग पायथागोरस असं म्हणायचं, लक्षात घ्या. पायथागोरसच्या प्रमेयानुसार, लक्षात घ्या, असं म्हणायचं, कॉमा. मग पायथागोरसचा थिअरम काय सांगतो सांगा सर. स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम म्हणजे बेरीज, सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. मग कर्ण कोणता आहे सर. हायपोटेन्यूज कुठली आहे. एसी. इथं मी भरलं एसी. अदर टू साइड्स कुठल्या आहेत तर एबी आणि बीसी. अदर टू साइड्स आहेत एबी आणि बीसी. बस त्याची व्हॅल्यू भरा, फिनिश. किती आहे बघा सर. एसी तर आपल्याला काढायचं आहे. वी वॉन्ट टू फाइंड आउट डायगोनल. एबी ची व्हॅल्यू 35 डिग्री आणि लक्षात घ्या प्लस या ठिकाणी ही 12 आहे. ह्याचं आन्सर सर आपल्याला माहित असावं. आपण पायथागोरियन ट्रिपलेट पाहिले बघा, आठवतं. एक साइड 12 असेल, दुसरी साइड 35 असेल, तर ही तिसरी साइड किती असेल सांगा बरं. आठवते का. 37. बरं सर, 37. म्हणजे हा जर सगळा हिशोब केला तर तो 37चा स्क्वेअर आला पाहिजे. बरं, पायथागोरियन ट्रिपलेट वरनं आपल्या लक्षात येते. म्हणजे AC स्क्वेअर इज इक्वल टू 35चा स्क्वेअर काय बघा बरं, आपण करूया इथे. 35 इंटू 35. 5 5 जा 25, 5 3 जा 15 प्लस 2 17. हे 3नी हे एक घर सोडायचं, 1 डिजिट हे सोडायचं, 3नी गुणण्या करा, डिजिट सोडलं. 3 5 जा 15, पुन्हा त्याच्यावर एक शिल्लक राहिलं. 3 3 जा 9 प्लस 1 10. किती होते बघा सर ॲडिशन. 5 7 प्लस 5 12, 1 प्लस 1 2, 12 125. 12 125. Square of 14 12 is 144. Therefore AC square is equal to, ह्या दोघांची ॲडिशन करता आली पाहिजे सर. ती करूया. 1225 त्याच्यामध्ये 144 ॲड करा. 5 प्लस 4 9, 4 प्लस 2 6, 2 प्लस 1 3, 1369. मग 1369 हा जो आहे हा कुणाचा स्क्वेअर रूट असला पाहिजे. तर मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पायथागोरियन ट्रिपलेटमध्ये आपण बघितलं की हा 37चा वर्ग आहे का बघायला लागेल. 37. मग 37 इंटू 37 करून बघूया. बघा, तर 7 7 49, 4 उरले. 7 3 जा 21, 21 प्लस 4 25 प्लस 3 7 जा 21, 2 शिल्लक. 3 3 जा 9, 9 प्लस 2 11. याची किती बेरीज येईल बघा सर. हे 9, 5 प्लस 1 6, 2 प्लस 1 3 आणि हे 1, 1369. तर हे आहे, हा 37चा स्क्वेअर आहे. दिस इज द स्क्वेअर ऑफ 37. Therefore AC is equal to 37. एक्झाम्पल मध्ये सेंटीमीटर आहे सर. काय आहे बघा सर, सेंटीमीटर आहे. Therefore AC is equal to 37 सेंटीमीटर. दिस इज द डायगोनल. तुमच्या लक्षात आलं का बघा सर. आणि इथून घेत असताना अशी म्हणूनची खूण देअरफॉर अशी खूण करायची. लक्षात घ्या. क्वाइट इझी एक्झाम्पल आहे. हे जे काही लक्षात घ्या कॅल्क्युलेशन्स आहेत ते आपण केलेच पाहिजेत. कॅल्क्युलेशन्स आपल्याला करता आले पाहिजेत. लक्षात घ्या सर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॅल्क्युलेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. पहा, इथे आता आणखीन एक एक्झाम्पल आपल्याला बघता येईल. फिगर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आकृती महत्वाची आहे, समजलं पाहिजे आपल्याला. आपण थर्ड पाहतोय बघा. लक्षात घ्या, तिसरी आकृती आहे. इथे आपण स्क्वेअर पाहतोय. लक्षात घ्या, स्क्वेअरला मराठीमध्ये काय म्हणतात सांगा. चौरस. रेक्टँगल आणि स्क्वेअर यामध्ये फरक आहे. लक्षात घ्या.
स्क्वेअर मध्ये काय येतं सांगा सर, की लेंथ आणि ब्रेड्थ ही दोन्ही सेम येते. लेंथ आणि ब्रेड्थ कशी येते सांगा सर, सेम येते. ही ब्रेड्थ, ही लेंथ, ही ब्रेड्थ आणि ही लेंथ सेम येते. 4 angles are 90. 4 angles are 90 ह्याचं नाव लक्षात घ्या ABCD. बरोबर आहे सर, लक्षात घ्या. आणि त्यांनी सांगितले लक्षात घ्या की ह्याची साईड काढा, फाइंड द साईड. मग साईड आपण काय मानूया सांगा सर, एक्स. सगळ्या साईड्स इक्वल असतात, एक्स मानले. आणि लक्षात घ्या त्याची डायगोनल 10 आहे. त्याची डायगोनल किती आहे बघा सर, 10 आहे. ही डायगोनल आली बस, ही डायगोनल आली 10 सेंटीमीटर तर म्हणायचंच. मग आता त्यातला रेक्टँगल कोणता घेऊया सांगा, काटकोण त्रिकोण, तर हा घेऊया ABC. लक्षात आलं, हा ABC. याच्यामध्ये यूज पायथागोरस. फिनिश. बघा बरं सर, म्हणजे कसं होईल सांगा, इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 हे म्हणावं लागतंय सर. एक अँगल 90 असल्याशिवाय पायथागोरस वापरता येत नाही. राईट अँगल ट्रायंगल असल्याशिवाय पायथागोरस वापरता येत नाही. त्यामुळे हे तुम्हाला म्हणावं लागेल, युझिंग पायथागोरस. युझिंग पायथागोरस. पहा बरं, हे लिहावं लागेल कॉमा. मग काय सांगतोय लक्षात घ्या, की स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज, काय म्हणते बघा सर, स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. मग कर्ण कुठला आहे बघा, हायपोटेन्यूज कुठला आहे, AC. इतर दोन साइड्स कुठल्या आहेत, AB आणि BC. किमती भरा. या ठिकाणी डायगोनल किती आहे सांगा, 10 चा स्क्वेअर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ AB, x स्क्वेअर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ BC, x स्क्वेअर. Therefore 10 चा स्क्वेअर 100, x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 2x स्क्वेअर. 2 ह्या साईडला आले, 100 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू x स्क्वेअर. 50 इज इक्वल टू x स्क्वेअर. स्क्वेअर रूट घ्या. 50चं स्क्वेअर रूट येतं का, तर 50चं स्क्वेअर रूट येत नाही. का येत नाही बघा सर, एकाचं स्क्वेअर रूट 1, 4चं स्क्वेअर रूट 2, 9चं स्क्वेअर रूट 3, 16चं स्क्वेअर रूट 4, 25चं स्क्वेअर रूट 5, 36चं स्क्वेअर रूट 6, 49चं स्क्वेअर रूट 7 आणि लक्षात घ्या 64चं स्क्वेअर रूट 8. हे जर आपण बघितलं तर 49 आणि 64 याच्या मध्ये 50 येतं. 50चं स्क्वेअर रूट 7 आणि 8च्या मध्ये यायला पाहिजे, पण 7 आणि 8च्या मध्ये कुठला नंबरच नाही. 7 आणि 8च्या मध्ये कोणता नंबरच नाही लक्षात घ्या. 50चं स्क्वेअर रूट निघतच नाही, वर्गमूळ त्याचं निघत नाही. मग ह्याचं म्हणायचं रूट 50 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. ह्याचे फॅक्टर्स पडतात, 25 2 जा 50. मग स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5. स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5. हे दिसते का बघा सर. त्यामुळे 25चं स्क्वेअर रूट 5, 2चं स्क्वेअर रूट पहा लक्षात घ्या. 1चं स्क्वेअर रूट 1 आहे, 4चं स्क्वेअर रूट 2 आहे. 1चं स्क्वेअर रूट 1 आहे, 4चं स्क्वेअर रूट 2 आहे, पण 1 आणि 4च्या मध्ये 2 येते. 2चं स्क्वेअर रूट 1 आणि 2च्या मध्ये म्हणजे निघत नाही. 2चं स्क्वेअर रूट 1 आणि 2च्या मध्ये आणि 1 आणि 2च्या मध्ये कुठली संख्या नाही तर ती निघत नाही. तर 2चं स्क्वेअर रूट रूट 2 आणि एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स. एक्स इज इक्वल टू 5 रूट 2. जर आपण इथं बघितलात तर दिस इज द व्हॅल्यू ऑफ साईड. साईड इज इक्वल टू 5 रूट 2 सेंटीमीटर. बघा बरोबर आहे कसं, इथे लिहूया आपण. साईड इज इक्वल टू 5 रूट 2 सेंटीमीटर. हे आपल्या लक्षात घ्या. काय झालं, फर्स्ट आन्सर. आता आपल्याला अजून काय काढायचं आहे बघा, अजून आपल्याला त्याचं पेरीमीटर काढायचं आहे. पेरीमीटर म्हणजे काय सांगा सर, परिमिती. पेरीमीटर पहा, पेरीमीटर पेरीमीटर आपल्याला काढायचं आहे. पेरीमीटर म्हणजे काय, ऍडिशन ऑफ 4 साइड्स. ऍडिशन ऑफ 4 साइड्स म्हणजे एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स. ऍडिशन ऑफ 4 साइड्स याला परिमिती म्हणतात. चारी बाजूंची बेरीज म्हणजे सर एक्स. बरोबर ना. काय होईल सांगा, एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स, एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स दॅट इज इक्वल टू 4x. आणि हिअर 4 इंटू 5 रूट 2 एक्सची व्हॅल्यू
आणि 4 5 आर 20√2 इतके सेंटीमीटर. हे झालं पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. काय झालं बघा सर, पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. सो दिस एक्झाम्पल ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याला आपण साईड जी आहे ती एक्स मानलेली आहे आणि त्याच्यावरून आपण घेतलेला आहे. हे स्क्वेअर रूट काढण्याचा हा जो रूल आहे तो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, खूप महत्वाचा असा हा नियम आहे. ओके,